वर्ष जाणार आणि परत हीच परिस्थिती होणार. आम्हाला त्याचा विश्वासच नाही. तुम्ही त्याच्यावर काही कारवाई, आम्ही 2 दिवस बसतो झालं तरी आम्हाला ते टर्मिनेट करा आणि द्या. खालचा मधला कम्प्लीट करू देत नाही, तो करणार नाही हो. आता आम्ही जाऊन 6 महिने झाले. काय आहे ते काम? शटर लावायला टर्मिनेट खायला लाद्या बसवायला साहेब त्याला इतके दिवस. काय आहे सांगा ना. एखाद्या माणसाची मानसिकता असते काम करायची, त्याने खालचा फ्लोअर कम्प्लीट करून सांगितलं असं की आपण हे कम्प्लीट केलं तर वरच करतो. काहीतरी त्याच्याकडे असतं ना. अरे तो गावभर काम करतो म्हणजे साहेब मला सांगा, एक पूर्ण करायचं तो वर फ्लॅट राहतो, तो तिसरं काय तुम्ही सांगा. आणि ते खालचं काम आहे ते तसंच राहणार. म्हणजे काहीतरी कम्प्लीट करून लोकांना द्या ना. लोकांना काहीतरी आता खाली काय साहेब, खाली आपण भाजीवाल्यांना फक्त हे केलं एवढं काय आज जरी ते जरी क्लिअर केलं असतं भाजीवाले गेले असते, वरचं काम चालू ठेवलं. मला मॅडम काय नाही, या दोन्ही गोष्टी सांगूच नका. आम्ही त्या याच्यासाठी आणि याच्या गोष्टी आमदार 4-5 वेळा येऊन तुमच्याशी बोलून गेलो, त्याच्याशी बोलून गेलो. त्याच्यावर आम्हाला विश्वास नाही. मी स्वतः त्या कॉन्ट्रॅक्टरला बोललो, बाबा तुझ्यावर आता कारवाई होणार ते कर, तरी तो त्या गोष्टीत हे नाही. आम्ही त्याच्या विश्वासात ठेवणार नाही. आम्ही 2 दिवस बसतो, तुम्ही कारवाई करा आणि द्या आमच्याकडे. बरोबर वाटतं चर्चा करतो त्याचा काय आहे. आमदार साहेबांनी एवढ्या करोड रुपयाचा मालवणच्या जनतेसाठी एवढा निधी आणला. तुम्हाला सर नगरपालिकेला माहिती आहे, आमदार साहेब एवढे मंत्रालयात फेऱ्या मारतात आणि आपल्या मालवणच्या विकासासाठी करोड रुपये आणतात. पण ते करोड रुपयाचं कामच जर अर्धवट राहिलं, आमदारांना विचारतात, स्थानिक नगरसेवकांना विचार, स्थानिक पदाधिकारी. आम्ही आलो तुमच्याकडे तक्रार घेऊन, तसं तिकडे समोरच्या पक्षाचा कोणतरी त्यांच्या बाजू घेऊन तुमच्याकडे येणार. मग तुम्ही सांगणार त्यांचं पण हे आहे त्याच्या पाठीशी. असं नाही होत ना. विकास कामं झाली पाहिजे. तो कुठेही कुठच्या पक्षाचा असून कोण असून काही असून त्याचा काही विषय नाही. आता साहेब काय म्हणतो, या नगर परिषदेचं काम आपलं केलंय तोच कॉन्ट्रॅक्ट करतो ना. पॅनलिंग वगैरे साहेब मी तुम्हाला शेवळ आलाय. या पॅनलला पण आपल्याला पॅनलला फसवलंय ना त्याच्या टेंडरमध्ये. त्या पॅनलला वापरले हे शेवाळी. तुम्ही नाही तर मोठे मोठे बिल्डिंग आहे त्याला तुम्ही सांगा ना मला. बिल्डिंग आहे सगळ्या 2 नंबर गोष्टी चालू आहे. आणि आम्ही आपल्याला प्रत्येक पाठीशी आता किती वेळा धुणार एंट्रन्सला सुद्धा सगळं लिकेज, पूर्ण पाणी गळतंय लोकांच्या थेंब पडत आहे. नगरपालिका या नगरपालिकेच्या मारताना पावसा काम क्वालिटी नाही त्याची. 2 वर्षापर्यंत 24 महिन्यात काय नाही झाला. कॉन्ट्रॅक्टरला मुदतवाढ यापुढे देऊ. आता 24 महिन्यात काम सुद्धा मुदतवाढ देऊन तिथे 2 पर्याय. हे पर्याय असं आहे की 24 महिन्यात मुदतवाढ झाल्यामुळे तुम्ही काम त्या कॉन्ट्रॅक्टरला मुदतवाढ द्यायची नाही. तर मुदतवाढ नाही दिलं तर कॉन्ट्रॅक्टर मुदतवाढ नाही दिलं काम सुद्धा 50% तुमच्या कॉन्ट्रॅक्टला तेवढं होईल ते नाही. तुम्ही त्यावर निर्णय घ्यायचा. तुमच्या बॉडीमध्ये निर्णय घ्या, त्यावर तुम्ही 2 निर्णय घेतले पाहिजे. त्याचा कुठला निर्णय घेतला तुम्ही कळत आहे. एक पहिली प्रशासनाची चुकी आहे. तुम्ही कुठलाच निर्णय घेतला नाही. 2 वर्षात जर बॉडी समजा तुमची असेल ना, एक तर कॉन्ट्रॅक्टरने सांगितलं 2 वर्ष पुढे आम्ही देता येणार नाही, हे पाठ केलं म्हणजे 3 पाठला दुसरं कॉन्ट्रॅक्टर द्यायला पाहिजे होतं ना, नवीन टेंडर काढलं पाहिजे होतं. ती तुमची चुकी आहे प्रशासन. काय ते सगळ्यांनाच कळत आहे. कळत आहे त्याच्यावरती कारवाई करा. एक सांगता येत नाही. पेशंट बरा नाही तर मग पेशंटला औषध दिलं पाहिजे. तुम्ही काय 2 वर्ष त्याला मुदतवाढ देता येणार नाही, मग दुसरी दिली पाहिजे ना. मुदतवाढ देता येत नाही मग तुमच्याकडे होतं ना. दुसरं काम ठेवायचं तुमच्याकडे अधिकार होता ना. बॉडीला आपण सर हो पण तुम्ही सांगताय का मुदतवाढीचा विषय आला ना. हा ठराव कोणी मानलाय ना, राजेंद्र मराडकर यांनी विषयाने मानलाय ना की ठराव ह्यांना ह्यांना बॉडीने पुन्हा हे करू नये म्हणून ठरावाला मानलाय ना राजेंद्र विषय कोणता मराडकर नगर सगळं विषय. मग तुम्ही काय केलं पाहिजे. तुमच्यात एक चुकी झाली. हा बोला. काय माहिती आहे सरकारच्या अधिकाऱ्यांनी हे पैसे आहेत तुमच्या घरात माझ्या घरात झाले हे पैसे सरकारचे काय. तुम्ही जर गेला असता ना सीओ आणि आम्हाला सांगितलं असतं धर्मादाय गेला असता हे शासनाचे अर्धे पैसे करत आले त्यांनी तुम्हाला पत्र दिले काय आम्ही मुदतवाढ देऊ शकत नाही म्हणून सांगा. तसं काही दिलंय का. सरकारचे पैसे खर्च करण्यासाठी ते हे होणार. कोर्टाची मग कोणी मानली सरकारनेच पैसे दिले आणि मानली. ते पण एक कोर्ट आहे.
त्यांना एवढा नियम माहितीच असणार त्यांना. कोर्टाच्या कामात आम्ही बोलतो पण एखाद्या सरकारचे अर्धे पैसे झाले तर हे नव्याने वर्षाचे एक तर वीज तुम्ही करताय रोटरीवर, त्याची संस्था तयार आहे. त्यामुळे धर्मदाय तुम्ही स्वतः केलंच नाही, त्यामुळे आपण युद्ध आहे. लिगल ॲडव्हान्टेज कोण आहे? लिगल कोण नाही ते आलेच नाही नगरपालिकेमध्ये, ते कधी आलेच नगरपालिकेत नगरसेवक पण नाही. ते कदम तुम्ही कधी ओळखलात ते नगरसेवक तुम्ही ओळखला ते आलेच नाही. म्हणजे तुम्ही सगळे बोगसपणा केलेली आहे. मी तुम्हाला सांगतो जबाबदारीने की जर तुम्ही लिगल ॲडव्हान्टेजला कदमला घेऊन समजा आपण गेलो धर्मादाय आयुक्ताकडे, आता सिंधुदुर्गला धर्मादाय आयुक्त ते पण एक कोर्टच आहे, हे पण एक कोर्टच आहे ना, कोल्हापूरचं कोर्टच आहे ना. इथल्या नगरपालिकेची एक बिल्डिंग होती याची मराठा समाजाची, त्याचं ते दिलंच ना, परवानगी दिलीच ना त्यांना, नाही दिली. तुमच्या झाली ना परवानगी. मराठा समाजाची बिल्डिंग होती दिली की ते काम कसं फार झालं. ह्या नगरपालिकेमध्ये 2 अशा बिल्डिंग होत्या, एक मराठा समाजाची बिल्डिंग होती, त्याचं लीडचं फटाफट तुम्ही केला ना. हे नगरपालिकेचा मुद्दाम तुम्ही असते हे आपल्या शहरातल्या लोकांना त्या सोयी रोखण्यासाठी तुम्ही मुद्दाम हे चालढकल करताय. पण सगळं केलं त्या स्पोर्ट कॉम्प्लेक्स आणि सांगतायत की चेस खेळाल आणि बाजूला तुम्ही स्वतः 4 तयार केले आहे. एक न केल्यावर दुसरे होणार 4. स्विमिंग त्या कधी होणार? त्या जागेतच होणार आहे ना. ते कॉम्प्लेक्सचे गाळे होते ना म्हणून हे स्वतः जात होते तिकडे. मी जबाबदारी सांगतोय. स्टँडचे जो कॉम्प्लेक्स आहे ना ते गाळे होते म्हणून स्वतः जात होते आणि ह्या धर्माला तुम्हाला पाय नाही तिथे चालायला. आता कधी जाणार ते सांगा, आपण कधी जाणार ते सांगा. तुम्ही आणि शिवाजीला गेले पाहिजे, मी काय कधी जाणार तुम्ही? तुम्ही संस्थेने एक जागा दिली आहे ना, संस्थेमार्फत तुम्ही सुमोठा केलं पाहिजे. पैसे कोणचे अडकले? संस्थेचे अडकले की तुमचे अडकले? सुमोठा तुम्ही गेला पाहिजे. आयुक्ताकडे धर्मादाय तुम्ही जावा, सर्व तिथे हजर करा, ऍप्लिकेशन करा सीओना. सीओ तुला क्लास 1 अधिकारी आहेत, त्याला सीओने स्वतः जायचं तिथे. संस्थेचे पैसे अडकले, पैसे लोकांचे अडकले. विरोधकांना टीका करण्यासाठी खर्च उभं करून ठेवलाय, बाकी काय केलं नाही. तुम्हाला स्वतःच तिथे गेलं पाहिजे, स्वतः तिथे गेलं पाहिजे, सुमोठं घेतलं पाहिजे. असं आम्ही संस्थेकडे गेले, आमचे एवढे पैसे आणले आणि मग नाहीतर आम्ही हे करतो. संस्था आपलीच आहे म्हणून त्या बिचारांनी 99 वर्षी जागा मुक्त्याची दिली आहे. पण संस्थेतल्या काही लोकांना विरोध असेल तर तसा विरोध चालणार नाही. दिलेली आहे 99 वर्षी जागा. हो या हे काय केले कोण कुठे कोण तुमच्या जनावरांचं कोण बघतो? हे झालं विषय. एकदा स्वतः जाऊन दे, तुम्ही उपोषण मागे घ्या. कलेक्टरांकडे पण मी फोन लावून बोलतो. भाजी मार्केटचं काय होतं? भाजी मार्केटचं काम पण ते मॅडम कसं झालं नाही? मॅडम कुठे हजर होतात नाही. 4 महिने झाले मॅडम कुठे त्या मिटिंगला असत असतात. आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो. फोन करतो, मॅडम कुठे तुम्ही होता मिटिंगला? कुठे असता तुम्ही? काय ऑनलाईन असेल हे तुम्ही स्वतः हल्लं पाहिजे तर होणार नाही. तुम्ही त्यानंतर परमिशन मिळालं ना, बाकी म्हणजे परमिशन खाजगी मिळालं. खाजगी मिळालं की नाही मिळालं? आमच्या मिळत नाही. जी नगरपालिका परमिशन देते ती लोकांची परमिशन देते आणि आपली परमिशन देत नाही. कधी होणार ते? तुम्ही एखादी वेळ द्या ना. सातत्याने आम्ही आंदोलन करतो, मी सांगा आम्ही मुलगा आंदोलन करतो. दुसरं आता ते नगरपालिकेचं वरचं तुम्ही सांगितलं आम्हाला, साहेब तुम्हीच सांगितलं स्वतः करतो म्हणून. ते नटाने घेऊन आलं आणि ते केलंय. आणि ते नाट्यगृहाची काय अवस्था आहे? ते पहिल्यांदा कलाकारांना ते नाट्यगृह दाखवलं पाहिजे. काल मला कुठे टाकलेली कोणी गळतंय हे होतंय, सोयी नाही, सगळ्या काय नाही, खुर्च्या नाही, काय नाही, चालू नाही. परत जनावर झालं नाही. तुम्ही 15 रुपये मागे घ्या, हे जातो काय ऍड्रेस नाही तर मी त्या झंझट जाते. ते न्याय ते शेवटी लोक आपल्यासाठी जात ना. वकील असं जज अरे पण ते काय समजावून सांगू आहे ना. असे आमचे पैसे अडकले, 50-60 लाख रुपये आपले अडकले, लोकांचे सोयी थांबले. हे कॉन्ट्रॅक्टर हे पर्याय देतात की बुडात टेढा नाही, मग दुसरं पर्याय देऊ ना, दुसरं कॉन्ट्रॅक्टर नाही. मग मंदार केणी व त्यांच्या सहकार्याने केलेलं उपोषण आता आम्ही त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून ते उपोषण मागे घेण्याची त्यांना विनंती केलेली आहे. खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चांगल्या मालवण या पर्यटन शहरीमध्ये स्पोर्ट कॉम्प्लेक्स व्हावा यासाठी शासनाने निधी मंजूर केला होता. त्याचबरोबर संस्थेच्या लोकांनी ही जागासुद्धा हस्तांतरण करण्यासाठी सकारात्मक दाखवली आणि जागा हस्तांतरणसुद्धा धर्मादाय आयुक्तांकडे केली. परंतु धर्मादाय आयुक्तांकडे नगरपालिकेचा कुठलाही पाठपुरावा नसल्यामुळे गेले 5 ते 6 वर्ष स्पोर्ट कॉम्प्लेक्सचं काम बंद आहे. यामध्ये बंद असल्यामुळे स्विमिंग टँक इतर सुविधा आज लोक मालवणातील शहरातील लोकांना त्या मिळू शकत नाहीत. यासाठी आम्ही पैसेसुद्धा मंजूर करून आणले होते आणि आता
स्वतः सीओना धर्मादाय आयुक्तांना भेटून वकिलांशी येऊन सुमोटो ही हस्तांतरण प्रक्रिया लवकरात लवकर होऊन या ठिकाणी स्पॉट व्यवस्था त्यांनी 8 दिवसात करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. नसल्यास शिवसेना कायदेशीर प्रक्रिया सरकारचेच खर्च असलेली सरकारचेच पैसे आज वाया जात आहेत यासाठी शिवसेना तीव्र असं आंदोलन करेल. त्याचबरोबर मोकाट जनावरांसंदर्भात सुद्धा या नगरपालिका प्रशासनाचं लक्ष नाही आहे आणि त्यासाठी सुद्धा त्यांना सांगितलेल्या 8 दिवसात या मोकाट जनावरांच्या टेंडर काढून ही जनावरं हे केली पाहिजेत, पकडली पाहिजेत. त्याचबरोबर भाजी मार्केटचं कामसुद्धा CRZची परवानगी वर्षसुद्धा नगरपालिकेला पाठवणार नसल्यामुळे मिळत नाहीत. ती सुद्धा 8-15 दिवसात मिळण्यासाठी सुद्धा आम्ही हे केलेलं आहे.